हॅलो, मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आता वाजले आहे 1:30, म्हणजे 1:34. आता तुम्ही म्हणशाल, ही काय करते एवढं रात्रीची 1:34? तर मी अशी छानशी रेडी झाली आता, आणि आता मला निघायचं आहे बाहेर. तर माझ्यासोबत आहे निकिता. निकिता हाय. हां, तर मी आणि निकिता चाललो आहोत बाहेर. तर बाहेर म्हणजे आमची सकाळी किती वाजताची फ्लाईट आहे? 5. हां, आमची 5 वाजताची फ्लाईट आहे आणि आम्हाला 2 तास आधी तिथे चेक इन करायचं आहे. आता फ्लाईटने आम्ही चाललो आहे दिल्लीला. आता दिल्लीला जाऊन आम्ही काय करणार, कुठे जाणार, हे मी तुम्हाला दिल्लीला पोहोचल्यावर सांगेल. सो प्लीज व्हिडिओ वॉच टिल द एंड. चला, मला खूप सारी तयारी करायची अजून. आता निकिता फायनल बॅगची चेन लावते. वाव, जे मानसीने लावले नाहीये स्वतःची बॅग. ठीक आहे निकिता. आणि बिचारी अश्विनी बसली आहे आमच्यासाठी. सो गाईस, मी आता रेडी होते. निकिताचं झालं आहे आवरून, आणि मला टाईम पण झाला. नाही, मी पण दिसते काहीच ती फ्लाईटने जायचं, त्याच्यामुळे मी काही जास्त मेकअप करत नाही आहे. जस्ट टचअप दिला मी स्वतःला. आणि लिप बाम. अँड देन लिपस्टिक. मी पण छान दिसते गाईस. मानसीचे फॉलोअर्स बघा, मला कोणीतरी असेल चांगला तर रिश्ता पाठवा गाईस. Now how I'm looking, guys? आणि निकिता आता तुम्हाला बॅकग्राऊंडला अशी म्हणते की कोणीतरी चांगलं असेल त्याच्यासाठी रिश्ता पाठवा. तर खरंच पाठवा. सो मी अशी फायनल रेडी झालेली आहे. मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. निकिता, कम हिअर बेबी. ही अशी आमची दोघींची आउटफिट आहे. आणि आता मी थोड्याच वेळात इथून जाणार आहोत. आमचं प्रस्थान होणार आहे एअरपोर्टकडे. आयुष्यात पहिल्यांदा. नाही, माझं दुसरं. हां, तिचं दुसऱ्यांदा आहे, माझं पहिल्यांदा. माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे एअरपोर्टचा. मलाही नाही माहिती कसं असणार आहे, का असणार आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे तिथे जाण्यासाठी. आणि हो, सध्या तरी मी निकिता मॅडमच्याच भरोश्यावर चालली आहे. वापस नाही येणार. तर इथे आम्हाला निघायचं होतं आत्ता. तर पण मी त्याच्या आधी देवाची पूजा केली, देवासमोर दिवा लावला आणि देवासमोर प्रार्थना केली की आमचा हा प्रवास सुखरूप होऊ दे आणि सुखरूप आम्ही घरी येऊ दे. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. गाईस, ऑल सेट टू गो. तर इथे आम्ही एअरपोर्टला जाण्यासाठी कॅब बुक केली होती आणि आता मी निघालो आहे एअरपोर्टच्या दिशेने. तुला माहिती आहे निकिता, कम्प्लीट 6-7 महिन्यानंतर, आय गेस दिवाळीनंतर, मी विमाननगरला चाललो. तुला चंदननगर कापायचं आहे का? चंदननगर? हां, चंदननगर. कुठे गेलं चंदननगर? चंदननगर चंदन लावून गेलं. हे आहे पुणे एअरपोर्ट. निकू, माझा हा फर्स्ट टाइम आहे एअरपोर्टला यायचं.
इथे आम्ही बोर्डिंग करतो आहे आणि हे सामान आता डिरेक्टली फ्लाईटमध्ये शिफ्ट होईल. आता हे डिरेक्टली आमच्या बॅग्स आम्हाला दिल्लीमध्येच केल्यावर भेटते. रिसीव्ह झालेले आहे फायनली. इथे आता अनाऊन्समेंट झाली आहे फ्लाईटची. हे असं पुण्याचं एअरपोर्ट आहे छानपैकी. गाईस आमचं सगळं चेकिंग झालं आणि आता आम्ही इथे फ्लाईटचा स्ट्रिक्ट चेकिंग झाली खूप जास्त. आणि आता आम्ही ते फ्लाईटचा वेट करतो आहे. 5 वाजताची फ्लाईट आहे पण आम्ही 2 तास आधी चालू इथे. सीट इकडे आम्हाला आमची सीट भेटली आहे. खूप भारी वाटत होतं जेव्हा मी सीटवर बसले होते तेव्हा. काहीतरी वेगळाच अनुभव होता तो. आणि आता इथे विमान चालू झालेलं आहे वरती जायला. पहाटची वेळ होती म्हणून सगळं असं धुकं धुकं दिसतंय. खूप असा वेगळाच एक्सपिरियन्स होता हा माझ्यासाठी. पहिलाच टाईम होता आणि जेव्हा असं विमानवरती जात होतं तेव्हा असं अचानक पोटात गोळा आल्यासारखं होत होतं. पण वरती गेल्यावर हा सगळा नजारा बघून खूप जास्त भारी वाटलं आणि हा सगळा नजारा डोळ्यात भरण्यासारखा होता. इथे आपल्याला संपूर्ण पुणे दिसतंय. खूप असं काहीतरी वेगळंच फील होत होतं. खूप छानही वाटत होतं आणि मी मस्त आता इथे एन्जॉय करते माझी फ्लाईट. इथे थोडा उजेड पडत चालला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सगळं आकाश दिसतंय. खूप असं भारी वाटतं इथं. कंप्लीट 2 तासाच्या प्रवासानंतर म्हणजेच सकाळी 7:20 आमची फ्लाईट दिल्लीमध्ये लँड झाली आहे. आम्ही आता दिल्ली एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर आमचे बॅग्स घेऊन आम्ही चाललो. हे बघा असं बेवारसपणे आमचं लगेच येते. फक्त निकिताची तर सापडली, माझी तर जा की मानसी, काय टाइमपास करते. अशा प्रकारे मानसीला पण तिची बॅग भेटली आहे. अशा प्रकारे आम्ही हॉटेलवर जायला कॅब केलेली आहे. दोघी खूप टायर्ड झालो. तर हॅलो गाईज, आम्ही आता जस्ट थोड्या वेळा आधी दिल्लीत आलेलो आहोत आणि 5-10 मिनटं आधीच आम्ही चेक इन केलेलं आहे आमच्या रूममध्ये. तर तुम्ही म्हणत असाल मी दिल्लीमध्ये काय करते किंवा आम्ही दोघी दिल्लीमध्ये काय करतो आहे. तर आम्ही चाललो आहोत केदारनाथ यात्रेला. केदारनाथ आणि बद्रीनाथ म्हणजे अशा 2 धाम यात्रा आम्ही करणार आहोत आणि आमच्या यात्रेसोबत आम्ही तुम्हालाही घेऊन जाणार आहोत. तर केदारनाथ आणि बद्रीनाथसोबत आम्ही कुठे कुठे जाणार आहोत, कुठल्या साईट व्हिजिट करणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे ह्यानंतरच्या ब्लॉगमध्ये. तर मी आजपासून एक केदारनाथची सिरीज चालू करणार आहे आणि त्यातलीही फर्स्ट पार्ट. सो प्लीज ह्यानंतरचे सगळे ब्लॉग बघा. खूप छान असणार आहे, खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हालाही खूप मजा येणार आहे फॉर शुअर. तर आजचा मुक्काम हा दिल्लीमध्येच असणार आहे. आता आम्ही खूप थकलो आहे. आम्ही आता आराम करतो आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. तब तक के लिए बाय, टेक केअर आणि आमची जर्नी नक्कीच बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. चलो बाय बाय, टेक केअर, सारांगे.